लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। काव्या ही देशमुखांचं घर सोडून तिच्या आईच्या घरी निघून येते। तर आता इकडे घरी सगळेजणच काव्या घरात नसल्यामुळे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात। पार्थ हा काव्याच्या कॉलेजमध्ये आणि सगळीकडे कॉल करून विचारत असतो की काव्या तिकडे आलेली आहे का, कारण की काव्या ही घरात काहीच न सांगता निघून जाते। आता त्यामुळे मालिनीताई पण खूप चिडलेल्या असतात। त्यांना काव्याचा खूप राग येतो। त्या नंदिनीला रागात म्हणतात, नंदिनी तूही अशी काव्यासारखी न सांगता घर सोडून जाशील का? तेव्हा आता नंदिनी जीवाकडे बघत म्हणते, नाही मी सांगूनच जाईल। जीवाला हे टेन्शन आलेलं असतं की काव्या त्याच्यामुळेच तर घर सोडून गेली नसेल ना। तर आता जीवा परिस्थिती सावरण्यासाठी उगाच सगळ्यांना दिलासा देत असतो की पावसामुळे कदाचित तिचा फोन बंद असेल किंवा ती शॉपिंगला गेली असेल, ती येईल घरी, आता फक्त 2 तास झाले आहेत, असं जीवा सगळ्यांना सांगत असतो। पण मालिनीताई ह्या त्याच्यावरती चिडतात आणि त्याला म्हणतात, तू पोलिसांसारखं का बोलतोयस की 2च तास झालेत फक्त? अरे ती कोणालाच न सांगता बॅग घेऊन निघून गेली आहे, ती कॉलेजमध्ये सुद्धा नाहीये, म्हणजे ही मुलगी गेली कुठे? तर आता काव्याच्या जाण्याने सगळेजणच टेन्शनमध्ये आलेले असतात। मालिनीताई म्हणतात, ही काव्या एक दिवस सुधारली म्हणजे आपल्याला तिच्यावरती विश्वास ठेवायला नको होता। ही मुलगी कधीही काहीही करू शकते। एवढं सगळं असतानाही पार्थ हा काव्याची साईड घेत असतो आणि मालिनीताई यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो। तर आता काव्या ही अचानक अशी घर सोडून गेली, ती कायमचीच गेली का काही दिवसांसाठी, हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल। तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।